मित्रांनो, जैन धर्माचा संस्थापक असे मानित असे की सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्माचे फळ आहे, मागील जन्मीच्या कर्माचे फळ आहे। असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्माचे विरेचन केले असता, विरेचन म्हणजे साफ करणे, ते दुष्कर्म साफ केले असता आणि नवी दुष्कर्मे न केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच राहत नाही। भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते, म्हणजे दुष्कर्माचा नाश होतो, आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो, म्हणजे दुःख नाश पावते आणि सर्व दुःखाचेच मुळापासून उच्चाटन होते। उच्चाटन होते म्हणजे निर्मूलन होते, असा जैन धर्माचा दृष्टिकोन आहे। यावर भगवान बुद्धाने असा प्रश्न केला, तुम्हाला असे सांगता येईल का की या इथे आता दुष्टवृत्तीचा उच्छेद केला, उच्छेद केला म्हणजे पुन्हा वाढणार नाही अशा रीतीने नष्ट केले, म्हणजे या इथे आता इथे दुष्टवृत्तीचा, वाईट वृत्तीचा नाश केला, ते वृत्ती नष्ट केली की त्या क्षणी तिथे तिथे म्हणजे गतजन्मात सत्प्रवृत्तीची स्थापना होते, म्हणजे चांगल्या प्रवृत्तीची स्थापना होते। याचे उत्तर नाही असेच आले। तेव्हा भगवान बुद्धांनी विचारले, जोपर्यंत तुम्ही दुष्टवृत्तीचा त्याग करून, म्हणजे वाईट वृत्तीचा त्याग करून सत्प्रवृत्तीचा अंगीकार करण्याचे मनास शिक्षण दिले नाही, तोपर्यंत गत दुष्कर्माचे विरेचन अथवा नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियांना काय अर्थ आहे? भगवान बुद्धांच्या मते सत्प्रवृत्ती म्हणजे चांगली प्रवृत्ती, चांगला स्वभाव हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे। म्हणूनच भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत।